Standard First, Subject Mathematics, Chapter 16, Introduction and Writing of Zero. Introduction and Writing of Zero. आज आपण शून्य ह्या अंकाची ओळख करून घेणार आहोत आणि शून्य लिहिणार पण आहोत. शून्य ह्या अंकाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? इंग्लिशमध्ये शून्याला झिरो म्हणतात. हे पहा, मी टेबलावर काही गोल काढले आहेत आणि प्रत्येक गोलात काही वस्तू ठेवल्या आहेत. कॅन यू काउंट अँड टेल मी हाऊ मेनी थिंग्स आर देअर? एकेकाने मला मोजून सांगा पाहू किती वस्तू आहेत त्या. 1, 2. मॅडम, या गोलात 2 चॉक्स आहेत. करेक्ट. 1, 2, 3, 4, 5. मॅडम, या गोलात 5 नोटबुक्स आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. मॅडम, या गोलात 7 फ्लावर्स आहेत. या गोलात 4 बांगड्या आहेत. या गोलात 3 पेन्स आहेत. या गोलात 9 फ्लावर्स आहेत. मॅडम, या गोलात 6 इरेझर्स आहेत. मॅडम, या गोलात 8 फ्लावर्स आहेत. मॅडम, पण या गोलात तर कोणतीच वस्तू नाही. हा गोल रिकामा आहे. करेक्ट. It seems that you all have a good understanding of number 1 to 9. म्हणून तुम्हाला सर्व गोलातील वस्तू अगदी बरोबर ओळखता आल्या. पण या गोलात काहीच नाही. आणि काहीच नाही म्हणजे झिरो असतो. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे 3 चॉकलेट्स आहेत आणि ती 3 चॉकलेट्स मी राजूला दिली तर माझ्याकडे किती चॉकलेट शिल्लक राहतील? मॅडम, तुम्ही जर राजूला सगळी चॉकलेट्स दिलीत तर तुमच्याकडे काहीच राहणार नाही. करेक्ट. माझ्याकडे काहीच नाही म्हणजेच 0 चॉकलेट राहतील. कळलं? येस मॅडम. काहीच नाही म्हणजे 0. पण मॅडम 0 लिहितात कसे? स्टुडंट्स, 0 हा नंबर असा लिहितात. नाव आय विल शो यू सम पिक्चर्स टू अंडरस्टँड मोर अबाउट 0. अजून काही चित्र पाहूया म्हणजे तुम्हाला नीट समजेल. स्टुडंट्स, टेल मी, इथे स्टॉपवर किती प्रवासी थांबले आहेत? मॅडम, 4 प्रवासी थांबले आहेत. गुड. अँड हाऊ मेनी पॅसेंजर्स आर देअर इन द सेकंड पिक्चर? दुसऱ्या चित्रात कोणीच प्रवासी नाही. सगळे प्रवासी बसमधून निघून गेले असतील. करेक्ट. चित्रात कोणीच नाही म्हणजे 0 प्रवासी राहिले. नाव सी द नेक्स्ट पिक्चर. या चित्रात बघून मला सांगा, पांढऱ्या बशीत किती लाडू आहेत आणि गुलाबी बशीत किती लाडू आहेत? मॅडम, पांढऱ्या बशीत 5 लाडू आहेत आणि गुलाबी बशीत काहीच नाही. म्हणजेच त्यात 0 लाडू आहेत. एक्सलंट. नाऊ वी विल डू अन ॲक्टिव्हिटी. इथे माझ्या दोन्ही हातात टिफिन आहेत. त्यातील एका टिफिनमध्ये मी काही कॉइन्स टाकली आहेत आणि एका टिफिनमध्ये काहीच नाही. आता हे टिफिन मी वाजवते, त्यातील आवाजात काय फरक तुम्हाला जाणवतो ते तुम्ही सांगा. मॅडम, कॉईन असलेल्या टिफिनमधून आवाज येतो आणि रिकाम्या टिफिनमधून आवाज येतच नाही. गुड. त्या टिफिनमधून आवाज येत नाही कारण त्यात 0 कॉईन आहेत. सो स्टुडंट्स, नाव यू हॅव अंडरस्टूड नंबर 0 व्हेरी वेल.